वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे काल मीरा रोडमध्ये 2 सुरक्षा रक्षकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यासंदर्भातली। आता चाकू हल्ला प्रकरणाला अत्यंत गंभीर वळण लागलं। सुरुवातीला केवळ काही जुन्या वादातून झालेला हा हल्ला वाटत असताना आता या प्रकरणात थेट दहशतवाद विरोधी पथकाची एंट्री झाली आणि त्याला कारण देखील अगदी तसंच आहे। हल्लेखोर जेब झुबेर अन्सारीनं राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो रमेश सेन या 2 सुरक्षा रक्षकांना आधी परिसरातील मशिदीचा रस्ता विचारला आणि त्यानंतर एका रक्षकाचा धर्म विचारल्यानंतर अचानक चाकूने हल्ला केला। त्यानंतर तो केबिनमध्ये शिरला आणि दुसऱ्या रक्षकाला कलमा म्हणण्यास सांगितलं। तो रक्षक ते म्हणू शकला नाही तेव्हा त्याच्यावर देखील हल्ला करण्यात आला। पोलिसांना दिलेल्या जबाबात सुरक्षा रक्षक सुब्रतो रमेश सेनने अशी धक्कादायक माहिती दिलेली आहे। दरम्यान मीरा रोड चाकू हल्ल्यातील आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबात काय म्हटलं ते आपण पाहूया। 27 तारखेला दुपारी 3 वाजता जेब जुनेद अन्सारी माझ्याजवळ येऊन हिंदू आहेस का असं त्यानं विचारलं। मी हो म्हटलं आणि अन्सारी पुढे निघून गेला। दुपारी 4 वाजता अन्सारीनं पुन्हा तू हिंदू आहेस का म्हणत माझ्यावर चाकूने हल्ला केला। चाकूचा वार चुकवला पण तरीही माझ्या पाठीत चाकू घुसला। मी सुपरवायझर मिश्रांच्या केबिनमध्ये पळालो पण अन्सारी तिथेही पोहोचला। अन्सारीनं मिश्रा यांनाही हिंदू आहेस का विचारून कलमा वाच म्हणत धमकावलं। मिश्रांना कलमा वाचता येत नाही हे पाहून अन्सारीनं त्यांच्यावरही चाकू हल्ला केला। मी घाबरून इमारतीमागे लपलो। 5-7 मिनिटांनंतर मिश्रांना फोन लावला। मी मरून जाईन असे मिश्रा ओरडत होते। हरिसिंग आणि 2 व्यक्तींनी आम्हा दोघांनाही हॉस्पिटलला नेलं। असा हा जबाब जो आहे तो आता समोर आलेला आहे सुब्रतो सेन यांचा। दरम्यान मीरा रोड मधला प्रकार जिहादी विचारसरणीचा दिसतोय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। जिहादी प्रवृत्तीचे आणखी किती जण आहेत याचा शोध एटीएस करत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातून रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे आरोपी आहे हा तयार झालेला दिसतोय। धर्मीयांना मारायचं आहे अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे। त्याला पकडलेलं आहे। आता एटीएस आणि एनआयची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल। याच्या लिंकमध्ये कोण कोण आहेत, अजून कोणी असे रॅडिकलाइज झाले आहेत का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता तपासामध्ये पुढे येतील। सुरक्षा रक्षकांवर झुबेरनं केलेला हल्ला हा लोन वुल्फ प्रकारातला असल्याची शक्यता दहशतवाद विरोधी पथकानं व्यक्त केली। तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता काही नोट्स आणि दहशतवादी संघटनांशी संबंधित साहित्य सापडलं। एका हस्तलिखित नोटमध्ये त्यानं अशा संघटनांशी स्वतःला जोडण्याची इच्छा व्यक्त केल्याचं समोर आलं। प्राथमिक तपासात आरोपीनं हा हल्ला एका विशिष्ट विचारसरणीच्या प्रभावाखाली केल्याचा संशय व्यक्त केला। त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक सखोल करण्याची गरज एटीएसनं बोलून दाखवलेली आहे आणि एटीएसकडे हा सगळा तपास वर्ग करण्यात आला। या सर्व घडामोडी घडत असताना जेब झुबेर अन्सारीच्या मीरा रोड परिसरातील घराबाहेर लिहिलेली चिठ्ठी चर्चेत आली। या आरोपीनं त्याच्या घरावर काही उर्दूतील वाक्य लिहिली होती। ती वाक्य वाचल्यानंतरच अन्सारीच्या घरात प्रवेश मिळत होता। ही चिठ्ठी झुबेर अन्सारीनं हातानं लिहून दारावर चिकटवली होती। जेब झुबेर अन्सारीबाबत जेव्हा एबीपी माझा प्रतिनिधींना परिसरात आणि शेजाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी काय माहिती दिली, काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। ये जो हुआ था घटना 4 बजे हुई थी और मैं अपना 4:30 के अराउंड घर जा रहा था। तो यहाँ पे बिल्डिंग के गेट के बाहर दो वॉचमैन खड़े थे। उनने मेरे को रुका के सब बताया कि ऐसे ऐसा हुआ है। एकदम डरे हुए थे तो मैं उनका हाथ पकड़ के उनको मेरी बाइक पे बिठा के डायरेक्ट फौरन पुलिस स्टेशन ले गया। पुलिस स्टेशन में उन्होंने सब बताया तो बाद में मालूम पड़ा कि जो दूसरा था ना सुब्रतो सेन वो अंदर ही बैठा था केबिन में, डर के मारे छुपा हुआ था।
तो फिर मैं वापस आया, अंदर जाके उनको भी लेके अपना चौकी लेके गया पहले, फिर वहां से टेम्पो हॉस्पिटल पहुंचा के मैं अपना घर आ गया। अकेला जेंट्स रहता है तो हमने कभी उससे बात भी नहीं किया, बोलते थे कि एक रहता है। अभी पड़ोसी है तो ऑफकोर्स सेक्रेटरी और वॉचमैन ने ही बताया कि एक रहता है, बस हमने कभी उनसे बात नहीं किया, कुछ नहीं नहीं कुछ नहीं, बंद ही रहता था, शायद दरवाजा ही बंद रहता था हमेशा। हमको कभी आइडिया नहीं वो कब आते कब जाते। जिसने वो स्टैबिंग किया था उसको कभी आपने देखा है? नहीं, खोलता ही नहीं था कभी दरवाजा। बेल मारते तो कचरा भी नहीं देता, कभी नहीं खोला उसने। अच्छा, कभी खोलता ही नहीं था, कचरा पार पाता था, पार्सल का कभी कभी पाता था, वो भी 15 दिन में 10 दिन में कभी पार्सल का ही कचरा पाता और कचरा नहीं पाता था उसका। या जुबेर हल्ला प्रकरणात एटीएस ॲक्शन मोडवर आली। मुंबईसह ठाण्यातील 3 ठिकाणी एटीएसनं छापेमारी केली। यामध्ये कुर्ला आणि मीरा रोडमध्ये आरोपींशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली। छापा टाकलेल्या ठिकाणाहून एटीएसनं कागदपत्र, मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राईव्ह जप्त केले। तसंच आरोपी जुबेर माथी भडकवणारे व्हिडिओ पाहत होता अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे। याशिवाय आरोपी जुबेरच्या घरातून संशयास्पद कागदपत्र मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे। मीरा रोडमधील हल्ल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या वॉकआउट रुग्णालयात पोहोचले आणि चाकुल्यात गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली। याशिवाय त्यांनी नयानगर परिसरात जिथे ही घटना घडली तिथे देखील पाहणी केली। काही हिंदू संघटनांनी घोषणाबाजी सुद्धा केली। यावेळी सोमय्यांनी हिंदूंवर हल्ला करणाऱ्यांना तुरुंगात सडवू असा इशारा दिला। महाराष्ट्र में हिंदुओं के ऊपर, हिंदू बहनों के ऊपर, लड़कियों के ऊपर, छोटी बच्चियों के ऊपर जो इस्लामिक जिहादी माफिया जो आक्रमण कर रहे हैं उनको बरोबर जवाब दिया जाएगा। एक एक को 5-15 साल के लिए जेल में भेजा जाएगा। इसके पीछे लगभग 389 करोड़ का फंड आया है, उसका भी इन्वेस्टिगेशन हो रहा है। सुरक्षा रक्षकांवर हल्ला करणाऱ्या जैब जुबेरची एकंदरीत वागणूक कशी होती तीही पाहूया। 2019 मध्ये अमेरिकेतून तो मुंबईत आला आणि आई वडिलांची वादानंतर तो भारतात परतला। कुर्ला इथे एकटाच राहत होता। सोसायटीतल्या रहिवाशांनी देखील आक्षेप नोंदवले होते, त्यामुळे त्याला घर सोडावं लागलं होतं। नयानगर मीरा भाईंदरमध्ये त्यानं स्थलांतर केलं। बायोलॉजी ग्रॅज्युएट तो होता, पण वैयक्तिक आयुष्य त्याचं विस्कळीत होतं। पत्नीशी सतत वाद व्हायचे, घटस्फोट झाला होता, ज्यामुळे त्याचा एकटेपणा वाढला आणि त्याची चिडचिडही वाढली। भाड्यानं घर न मिळाल्यानं मानसिक तणाव त्याचा वाढला। 22 मे पर्यंत खोली रिकामी करण्याची त्याला नोटीसही पाठवण्यात आली होती। दरम्यान एटीएसनं त्याच्या घराची झाडाझडती घेतली। घरातील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत त्यांना आढळून आलं। मोबाईल, लॅपटॉप आणि कागदपत्र जप्त करण्यात आले आहेत आणि हल्ल्यासाठी वापरलेला चाकू देखील घरातूनच त्यानं आणल्याचं समोर आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।